झालो गोसावी झालो गोसावी कमळ दिले दोन्ही इंद्रियाचे धनी आम्ही झालो गोसावी 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 झालो गोसावी आम्ही झालो गोसावी आम्ही झालो गोसावी आम्ही झालो बंदी कमळ दिले दोन्ही इंद्रियाचे धनी आम्ही झालो गोसावी 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 तू कमळ दिले दोन्ही इंद्रियाचे धनी आम्ही झालो गोसावी आम्ही झालो गोसावी आम्ही झालो गोसावी आम्ही झालो गोसावी आम्ही झालो काय सांगितलं? जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, काम क्रोध बंदी खाणे तुका म्हणे दिले दोन्ही इंद्रियाचे धनी आम्ही झालो गोसावी. गोसावी म्हणजे विचार करा, जो घरातच राहून घर गोसावी होण्यासाठी संन्यास घेण्यासाठी घर सोडायचं काम नाही बरं. माऊली ज्ञानोबारांनी सांगितलं संन्यास घेण्यासाठी काय, मी माझी आठवण विसरल्याचा ह्याच अंतकरण पारता तो संन्याशी जाण निरंतर. हो, विचार जर केला कुणाला संत म्हणावं, असंच एक महात्मे होते कीर्तनाला आले. कीर्तन झालं आणि नवीनच लग्न झालेलं होतं, वारकऱ्यांची मुलगी होती. ती म्हटली, महाराज आपल्याकडे नाश्त्याला कोणी चहा पाण्याला आणत नाही का महाराज मंडळी? म्हटले आणतात ना, आम्ही आजपर्यंत कोणाला बोलवलं नाही, पण तू सांगते आणतो त्यांना बोलव. त्यांनी आपल्या वडिलांना सांगितलं, वडील गेले महाराज चला चहा नाश्ता घ्यायला. आता महाराज ना चहा पिण्यासाठी आले, चहा घेतली, महाराजांना गप्प बसावा ना. महाराज बसले होते, खुर्चीवर बसले होते, महाराज चहा आणली. महाराजांनी मोठ्या मोठ्याने आवाज दिला, हाड हाड. ती बाई म्हटली, महाराज दारामध्ये तर कुत्रा दिसत नाही. ती म्हटली, मी इथला नाही आणलं कुत्र. मग पंढरपुरात महाद्वारात पांडुरंग परमात्म्याच्या समोरचं निवेद्य खात होता आणि ते कुत्रे मी इथून आणलं. ती मुलगी कशी होती? वारकऱ्यांची होती. ती म्हटली, परीक्षा ही घेतली पाहिजे. आज म्हटले, महाराज तुम्ही नाश्त्यासाठी आलात, पण माझी एक आग्रहाची विनंती आहे, आमच्या प्रतिभासारखी आग्रहाची विनंती आहे, तुम्ही उद्या नाश्ता करायला या सकाळी, काही अडचण नाही म्हटले. दुसऱ्या दिवशी नाश्त्याला बोलवलं, नाश्ता बनवला, खिचडी आणि भजे, खानदेशमध्ये फार फेमस आहे. मग बोलवलं, सगळ्यांना भजी वाढली, महाराजांना पण वाढली, वाढली. पण मात्र ज्या वेळेला शास्त्र सांगत होता, सुनबाई महाराजांना भजी ठेव ना, ते ना ऐकलं का नाही ऐकल्यासारखंच केलं. परत मात्र मालकाने सांगितलं, प्रतिभा भजी ठेव ना, परतही ऐकले की न ऐकल्यासारखंच केलं. असं समजा आमचा मंगेश सांगत होता. हा हा जय हरी विठ्ठल वेळेत वेळ काढून आले, त्याच्याबद्दल खरंच हे आहे. विचार करा, व्यक्ती किती मोठा असू दे, पण आमच्या पांडुरंग दादा सारखा असावा, नम्र झाले होता आणि त्याने कोंडीले. हो, मग विचार जरा केला, मग ते बसून बाई भजी वाढणं पण ही बोलत नव्हती. मग कमरेला पदर खोसला, म्हटले, महाराज अहो काल पंढरपुरात महाद्वारात पांडुरंग परमात्म्याचा समोरचा निवेद्य खाणारा कुत्रा तुम्हाला दिसला, आज खिचडी खायचे भजन आहे का तुम्हाला दिसले? महाराज गप्पच बसला. म्हणून संत कुणाला म्हणावं, हा पण फार मोठा प्रश्न आहे आजकाल. पोटासाठी संत झाले तरी तर बहुत विठ्ठल विठ्ठल संत